मित्रांनो, औरंगजेबाचा वार्षिक महसूल त्या काळामध्ये 350 कोटींचा होता आणि शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा जो काही वार्षिक महसूल होता ना, कसा बसा 1 कोटीचा होता. फरक पहा बरं. औरंगजेबाच्या फक्त सरदारांची संख्या 4,500 होती आणि एका सरदाराच्या हाताखाली कमीत कमी 40,000चं सैन्य होतं. गणित पहा. तर शिवाजी महाराजांचं सैन्यच कसं बस 35,000 होतं. तो काळ पहा. पण एवढ्या बलाढ्य औरंगजेबाला स्वराज्याला का घ्यायचं होतं? स्वराज्य चिरडायला तो का निघाला होता? ऑलमोस्ट 27 वर्ष 36 वर्ष जर पाहिली, यानं उभी आपल्या महाराष्ट्रामध्ये घालवली. स्वराज्य संपवायला तो स्वराज्यात आला. तसं जर पाहिलं तिकडे त्याला अफगाणिस्तान तसाच होता, इराण देखील तसाच आहे. गोळकोंडाची त्याला कुतुबशाही तशीच होती. त्यांना तो नष्ट का करायचा मागे लागला नाही. त्याच पद्धतीने विजापूरची आदिलशाही देखील तशीच होती. या सर्वांचा नाश करायचं सोडून तो स्वराज्याचा नाश करायला महाराष्ट्रात स्वराज्यात का आला? तो विजापूरची आदिलशाही घेऊ शकत होता, निजामशाही त्यावेळेस संपलेलीच होती, पण कुतुबशाही घेऊ शकत होता, अफगाणिस्तान घेऊ शकत होता. प्रश्न पडतो, महाराजांच्या मृत्यूनंतर 1707 पर्यंत महाराष्ट्रातच का आला, स्वराज्यातच का आला? याचं उत्तर जे काही इतिहासकारांनी लिहून ठेवलंय ना, ते खूप मर्मभेदी आहे. औरंगजेबानं स्वतः लिहून ठेवलेला आहे. तो असं म्हणतो, औरंगजेबाचं म्हणणं काय होतं? इराणचं राज्य शहाबादचं आहे, होता त्या काळातलं. अफगाणिस्तानचं राज्य मीर कुतुबचं, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, गोळकोंडाचं राज्य कुतुबशाहीचं आहे, नगरचं राज्य औरंगजेबाच्या काळात लयास गेलं होतं. पण नगर म्हटलं की आपल्या निजामशाही आठवते. पण शिवाजी महाराजांचं राज्य कोण्या एका राजाचं, कोण्या एका सुलतानाचं किंवा बादशहाचं नसून हे राज्य लोकांचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे. आणि जिथे रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला मागे पुढे बघत नाही. आणि सगळ्यात मोठा जो धोका आहे ना, तो हा आहे. हे औरंगजेबाचं जणू स्वराज्याचं यशाचं त्याने गणित मानलं होतं. आणि हा जो काही स्वराज्याचा प्रयोग होता, रयतेच्या राज्याचा जो काही प्रयोग होता ना, जर सगळीकडे जर पसरला ना, तर दिल्लीचं तख्त वाचणार नाही, हे औरंगजेबाला कळून चुकलं होतं. कसं बरं? ही घटना मी तुमच्याशी सांगतो. बुंदेलखंडचा छत्रसाल बुंदेला औरंगजेबाकडे नोकरीला होता. ती नोकरी सोडून दिली, महाराजांकडे आलं, इतिहास सांगतो आणि म्हणाला, महाराज मला तुमच्या लष्करामध्ये सामील व्हायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा प्रथम बुंदेला छत्रसालला पूर्णपणे नकार दिला. त्यांना समजून सांगितलं की जसं त्यांनी स्वराज्य त्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं, तीच धग, ती स्वराज्याची धग छत्रसाल राजांनी बुंदेलखंडामध्ये करावी. आणि छत्रसाल राजांनी महाराजांकडून प्रेरणा घेतली, प्रोत्साहन घेतलं. तो गेला आणि बुंदेलखंड एक स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन केलं. हा जो काही उदाहरण होतं, हे पाहून औरंगजेबाला काळ सगळ्यात मोठा धोका म्हणजे हा स्वराज्याचा प्रयोग. आजही मध्य प्रदेशमध्ये बुंदेलखंडामध्ये जर गेलो तर छत्रसाल बुंदेलाची देवासारखी लोक तिथली पूजा करतात. ज्या माणसाला, ज्या राजाला महाराजांनी घडवलं, स्वराज्याची ताकद दिली, देवासारखी पूजा करतात मध्य प्रदेशमध्ये. आणि आज आपण या महाराष्ट्रामध्ये मे बी महाराजांचं नाव घेऊन असेल, जात असेल, धर्म असेल, तारीख असेल, तिथी असेल, यावरून
हमेशा कुठे ना कुठे वादविवाद असतात. ज्या औरंगजेब बादशहानं महाराजांना 1682 पासून 1707 पर्यंत जे काही स्वराज्य निर्माण केलं होतं, सर्व काही सोडून दिलं, तो महाराष्ट्रातच आला आणि मुघल साम्राज्याचं जे काही वेगवेगळी रिझन आहेत, कारण आहेत पतन व्हायला, त्यातलं पहिलं बेसिक कारण येतं औरंगजेबाची डेक्कन पॉलिसी, जी पूर्णपणे फेल झाली. का फेल झाली? त्याचं वन ऑफ द रिझन की स्वराज्याचं बीज संपूर्ण भारत जर पसरलं तर माझं तख्त, मुघलांचं तख्त राहणार नाही. ही महाराजांची मला वाटतं सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन असेल की प्रेरणा देणं. आणि छत्रसाल राजांना ही त्यांनी प्रेरणा दिली. मला वाटतं हा जो काही वादविवाद आपण महाराजांच्या नावावरून करतो किंवा वेगवेगळ्या घटनेवरून करतो, तो येणाऱ्या कालावधीमध्ये कमी झाला पाहिजे आणि महाराजांचे जे काही गुण आहेत ते आपण आपल्या डेली लाईफमध्ये यूज केले पाहिजे. जय भवानी, जय शिवराय या घोषणेसह हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो. खूप काही आपल्याला हा व्हिडिओ सांगून जातो याची मला पूर्णपणे आशा आहे. धन्यवाद.